पडळकरांनी नेमकी काय टीका केली आणि त्यावर राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या ते सुद्धा बघूया। पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं दिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना। कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे। जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। अशा लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाहीतर कोणाबद्दल तुम्ही वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी वर्धास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ते भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे। त्यांचा जो काय बंदोबस्त करायचा आहे तुमच्या लेवलला तो बंदोबस्त लवकरात लवकर तुम्ही केला पाहिजे असं मागणी आम्ही समजून करतो। पातळीवर जाऊन बोलणं हे निश्चितच सांगलीच्या परंपरेला, संस्कृतीला शोभण्याचं नाहीये। आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ, पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे? वसंतदादा, राजाराम बापू ह्या लोकांनी जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या विकासात काय योगदान दिलं हे सर्टिफिकेट आमदार पडळकरांकडनं घेण्याची गरज मला वाटत नाही।